नमस्कार. आज आपण एका अशा लष्करी ऑपरेशनबद्दल बोलणार आहोत ज्याने अक्षरशः संपूर्ण जगाला हादरून सोडलं. ही गोष्ट आहे एकदम अचूक नियोजनाची, जबरदस्त इंटेलिजन्सची आणि एका अशा अनपेक्षित हल्ल्याची ज्याने एका देशाचं भविष्यच बदलून टाकलं. चला पाहूया नेमकं काय घडलं होतं. फक्त 60 सेकंद. जरा विचार करा 60 सेकंदात काय होऊ शकतं. ह्याच 60 सेकंदात जगातल्या सगळ्यात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या एका लीडरला संपवण्यात आलं. हे ऑपरेशन इतकं फास्ट आणि इतकं प्रिसिजनने केलं गेलं की कोणाला काही कळायचं आतच सगळं संपलं होतं. आणि या हल्ल्याचा परिणाम काय झाला? इराणचे सुप्रीम लीडर अली खामेने मारले गेले. म्हणजे विचार करा, एका झटक्यात मिडल ईस्टच्या पॉवर बॅलन्सचं अख्खं समीकरणच बदलून गेलं. पण खरा प्रश्न हा आहे की हे शक्य कसं झालं? कारण खामेनेई काही साध्यासुध्या ठिकाणी नव्हते. ते होते इराणच्या सर्वात सुरक्षित अंडरग्राऊंड बंकरमध्ये. मग शत्रू तिथपर्यंत पोचला तरी कसा? याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. आणि विश्वास ठेवा, ही कहाणी एखाद्या स्पाय थ्रिलर फिल्मपेक्षा कमी नाही. या सगळ्या प्लॅनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता हल्ल्याची वेळ. खरा ट्विस्ट इथेच होता. आणि हीच वेळ या ऑपरेशनच्या यशाची किल्ली ठरली. बघा, इराणला काय वाटत होतं की हल्ला झालाच तर तो रात्रीच्या अंधारात होईल. त्यांची सगळी तयारी त्याच हिशोबाने होती. पण हल्ला कधी झाला? सकाळी बरोबर 8 वाजता, जेव्हा कोणीच तयार नव्हतं. हाच होता तो जबरदस्त सरप्राईज एलिमेंट. आणि इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हल्ल्याच्या वेळी खामेनेई एका अंडरग्राऊंड बंकरमध्येच होते, यात शंका नाही. पण ते सगळ्यात खोल आणि सगळ्यात सुरक्षित बंकरमध्ये नव्हते. ते होते एका वरच्या लेवलच्या बंकरमध्ये. आणि नेमकी हीच गोष्ट त्यांच्यासाठी धोकादायक ठरली. आता हा हल्ला जरी अचानक झालेला वाटत असला तरी यामागची तयारी खूप आधीपासून सुरू होती. याच्या मागे होती तब्बल 6 महिन्यांची खतरनाक गुप्तहेरी. चला आता या गुप्त मोहिमेत जरा डोकावून पाहूया. गेले 6 महिने अमेरिकेची CIA आणि इस्रायलची मोसाद या दोन्ही एजन्सी मिळून खामेनेईच्या अगदी प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होत्या. या दोन्हींनी मिळून एक असं जाळं विणलं होतं की त्यातून सुटका होणं जवळजवळ अशक्यच होतं. यासाठी त्यांनी काय वापरलं तर हायटेक टेक्नॉलॉजी आणि ह्यूमन इंटेलिजन्स यांचं एक जबरदस्त कॉम्बिनेशन. म्हणजे बघा, AI पॉवर्ड सॅटेलाइट्स, इराणमध्ये असलेले त्यांचे खबरी आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स या सगळ्याचा वापर करून त्यांनी माहितीचा डोंगर उभा केला होता. या 6 महिन्यांच्या गुप्तहेरीतून त्यांना अशी काही माहिती मिळाली की खामेनेईची संपूर्ण सिक्युरिटी सिस्टमच उघडी पडली. जणू काही त्यांनी त्याच्या सुरक्षेचा कोडच क्रॅक केला होता. त्यांना किती डिटेलमध्ये माहिती होती तर खामेनेई कधी झोपतात, त्यांच्या मीटिंग्स कधी आणि कुठे होतात. इतकंच काय, त्यांचं जेवण कुठून येतं हे सुद्धा त्यांना माहीत होतं. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट. आणि याच माहितीमुळे त्यांना त्यांच्या प्रत्येक हालचालीचा अचूक अंदाज लावता आला. आणि तुम्हाला आठवतंय, गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं जे आता खूप महत्त्वाचं वाटतंय. ते म्हणाले होते की मला माहीत आहे सुप्रीम लीडर नेमकं कुठे आहे. यावरून हे क्लिअर होतं की ही माहिती टॉप लेव्हलवर आधीपासूनच होती. फक्त योग्य वेळेची वाट बघितली जात होती. आणि मग तो क्षण आला, ज्या क्षणाची इतके महिने वाट बघितली जात होती. 6 महिन्यांच्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आली. इंटेलिजन्स एजन्सींना एक अशी संधी मिळाली जी ते गमावूच शकत नव्हते. ती तारीख होती 28 फेब्रुवारी 2026. त्या दिवशी सकाळी खामेनी तेहरानमधल्या एका सुरक्षित कंपाऊंडमध्ये त्यांच्या टॉप लीडर्ससोबत एक हाय लेव्हल मीटिंग घेणार होते. आणि हीच होती ती गोल्डन अपॉर्च्युनिटी. आणि ही संधी इतकी मोठी का होती? कारण इथे फक्त खामेनेई टार्गेट नव्हते, तर इराणच्या संपूर्ण डिफेन्स सिस्टमचे मोठे अधिकारी एकाच ठिकाणी जमणार होते. म्हणजे एकाच हल्ल्यात अख्खं टॉप लीडरशिप संपवण्याची ही संधी होती. अ बिग डील. तर मग आता वेळ आली होती फायनल ॲक्शनची. 6 महिन्यांची तयारी, एकदम अचूक माहिती आणि एक परफेक्ट संधी, या सगळ्याला आता प्रत्यक्षात आणायचं होतं. मग ऑपरेशनच्या शेवटच्या क्षणी काय झालं? CIAने लोकेशन कन्फर्म करून मोसाडला सिग्नल दिला. लगेच इस्रायली फायटर जेट्सनी टेक ऑफ केलं. त्यांनी इराणच्या एअर डिफेन्स सिस्टमला चकमा दिला आणि थेट त्या कंपाऊंडवर हल्ला केला. या हल्ल्यासाठी इस्रायलचे F-15 फायटर जेट्स वापरण्यात आले. पण त्यांना सपोर्ट होता अमेरिकेच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा आणि सॅटेलाइट सर्व्हेलन्सचा. खरं तर ह्याच इंटरनॅशनल कॉपरेशनमुळे हा हल्ला इतका यशस्वी होऊ शकला. आणि ह्यासाठी जे शस्त्र वापरलं गेलं ते होतं बंकर बस्टर बॉम्ब.
आता हे बॉम्ब काय करतात तर ते जमिनीच्या खूप खोलवर जाऊन तिथल्या कॉन्क्रीटच्या मजबूत स्ट्रक्चर्सना सुद्धा उद्ध्वस्त करू शकतात. खामेनेई अंडरग्राऊंड बंकरमध्ये असूनही सेफ का नव्हते याचं उत्तर या बॉम्बमध्ये आहे. यामुळे आपल्याला चित्र एकदम क्लिअर होतं. तिथे 2 एकदम खोल आणि जास्त सुरक्षित बंकर होते, पण खामेने त्यापैकी एका वरच्या आणि तुलनेने कमी सुरक्षित बंकरमध्ये होते. आणि नेमका हाच बंकर अटॅकर्सच्या टार्गेटवर होता. आणि मग फक्त 60 सेकंदात सगळा खेळ खल्लास. एका मागोमाग एक जवळजवळ 30 बंकर बस्टर बॉम्ब त्या कंपाऊंडवर पडले आणि तो संपूर्ण परिसर अक्षरशः धुळीला मिळाला. विचार करा, इतक्या कमी वेळात किती मोठा विनाश. तर मग ह्या सगळ्यातनं आपल्याला काय कळतं? जेव्हा जगातली सर्वात ॲडव्हान्स्ड इंटेलिजन्स आणि संधीचा एक परफेक्ट क्षण एकत्र येतात, तेव्हा काय होऊ शकतं याचं हे एक जबरदस्त उदाहरण आहे. अशा घटना इतिहासाला एक वेगळंच वळण देतात. खरंच यावर विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे, नाही का?